दारूमुळे पिंपरी चिंचवडमधील 14 जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण। आरोपी कर्नल सिंह विरखा याला अटक करण्यात आली। आरोपी कर्नल सिंह विरखा दारू गुत्त्याचा मालक आहे। आरोपी योगेश वानखेडेने दारूमध्ये मिथेनॉल मिळवलं आणि त्यामुळे ही घटना घडली। योगेश वानखेडे हा पुण्यातील हडपसर आणि पिंपरी चिंचवड शहरातील फुगेवाडी परिसरामध्ये दारू वितरित करण्याचं काम करत होता। 3 ठिकाणी कारवाई केली असून पुढील तपास सुरू आहे। आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आपण तुषार यांच्याशी या संदर्भात बोलणार आहोत। तुषार, ही सगळी कारवाई आता केली जाते, तातडीने कारवाई होते, या सगळ्याचं कौतुक आहे। मात्र जर अवैध दारूचे गुत्थे सुरू होते, ते इतके दिवस सुरू होते, तर आजपर्यंत कारवाई का नाही झाली? मृत्यू झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार आहे का, हाही प्रश्न विचारावा लागेल। नक्कीच विक्रांत, एकंदरीत जर आपण या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पाहिलं तर पिंपरी चिंचवड पोलीस आता त्याच पद्धतीने कारवाई करताना एकंदरीत पाहायला मिळतात। आतापर्यंत पिंपरी चिंचवड पोलिसांनी 8 जणांना ताब्यात घेतलंय आणि या गुत्त्याचा जो मालक आहे कर्नल सिंग यालाही खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांनी आता तपासासाठी ताब्यात घेतलेलं आहे। कर्नल सिंह हे खरं तर पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये दारूचा हा संपूर्ण जो व्यवसाय ते करत होते आणि योगेश वानखेडे हे जो आरोपी आहे हा खरं तर त्यांची ही जी दारू आहे ती वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विक्रीसाठी देत होता। योगेश वानखेडे या तरुणाने खरं तर मिथेनॉल अधिक मिळवल्यामुळे ह्या दारूचं मध्ये विषाचं जे प्रमाण आहे ते झालं असल्याची माहिती, प्राथमिक माहिती खरं तर पुढे येते। तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर त्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस तपास करताना एकंदरीत पाहायला मिळतात। वेगवेगळ्या टीमा खरं तर पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या दापोडी पोलीस ठाण्यामध्ये आलेल्या आहेत। त्या पद्धतीने हा संपूर्ण जो तपास आहे तो करताना एकंदरीत दिसतात। तर दुसरीकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कडनंही खरं तर या संपूर्ण घटनेचा तपास केला जातोय। त्या अनुषंगाने ही संपूर्ण जी कार्यवाही आहे ती केली जाते आणि पुढील जी माहिती आहे ती काही वेळातच आता पोलीस अधिकृत प्रेस कॉन्फरन्स घेऊन देणार असल्याची माहिती समोर येताना दिसतीये। विक्रांत, धन्यवाद तुषार दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर एकंदरीत तुषार यांनी आपल्यापर्यंत जे दृश्य पोहोचवले आपण पाहू शकतो। आता पिंपरी चिंचवड पोलीस कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणाचा तपास करतायत। मोठ्या प्रमाणावर पोलीस हे सध्या त्या ठिकाणी हजर आहेत आणि त्यांच्याकडून तपास केला जातोय। कारवाईला आता वेग आलेला आहे।